तर भावांनो आज आलो होतो आम्ही फोन शॉपमध्ये, कारण लखनदाचा फोन बिघडला होता. आणि हे बघा तुषारला हाताला लागलेला आहे, तो मला दाखवत होता. हे बघ म्हणे हाताला लागले. आणि हे बघा आपली गाडी. ते सगळे काम उरकून आम्ही आलो होतो चौफुली, अंबड चौफुलीला. आमचा शूटचा प्लॅन चालू होता आणि शूट काय करायचं, कसं करायचं आणि हे टेक कसे घ्यायचे हे डी दादा आम्हाला सांगत होता. आणि आम्ही चौफुलीवरच हे सगळं ऐकत होतो. त्याच्यानंतर आम्ही निघालो सरळ कृष्णा मॉलला, कारण तिथे शूट करायचं होतं ही रील. खूप मस्त रील आहे भावांनो, ही पण मैत्रीचीच आहे. सर्वांनी नक्की पहा. आणि आपल्या साईडला बघू शकता निसर्ग वातावरण. त्यानंतर आम्ही आलो कृष्णा मॉल आणि शूटचे टेक खाली पण घ्यायचे होते आणि वरती पण घ्यायचे होते. हे आमचे शूटचे टेक असे चालू असतात. आणि ह्या ठिकाणी लखनदाने काहीतरी डायलॉग मारला होता. आणि तर भावना आमचं जनरेटर कसं आहे ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता कृष्णा मॉल. आणि ह्या ठिकाणी आम्ही टाइम वेस्ट न घालता शूट करण्यासाठी लगेच सुरुवात केली. आणि हे बघा शूट चालू आहे. अशा प्रकारे शूट करत असतो आम्ही. त्यानंतर आम्ही आतमध्ये आल्यानंतर तुषार बोलला की दे इकडे मी कॅमेरा पकडतो. ठीक आहे म्हटलं भाई जर. त्यानंतर आम्ही सेकंड फ्लोअरवर जाण्यासाठी लिफ्टचा वापर केला. लिफ्ट मध्ये इतका धिंगाणा झाला तुम्ही बघू शकता भावांनो. आज आमचे ऑनर आहेत बिलचे ऑनर आहेत लखन भाऊ. अरे बाबा शिंदे अरे तुटल रे एवढा काय झालाय कॅमेरा लागलेला आहे. बघा भाऊ कॅमेरा असून सुद्धा आमचे एवढे सांगायचे कमी होत नाही. मला तर असं वाटतंय की लिफ्ट तुटन तिघाच्या वजनाने ते लिफ्ट तुटणार. गलत लागतं. चालू करायला वरती तर जायचं नाही का त्याला लिफ्ट मध्ये. तर त्यानंतर भावानं तुषारला लिफ्ट चालू करायला लावली होती की वरती जायचं होतं आम्हाला सेकंड फ्लोअरवर. आणि त्याने ग्राउंड फ्लोअरवर आणून सोडला आम्हाला. हे बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर आम्ही आलेलो आहे सेकंड फ्लोअर. हे बघू शकता. सेकंड फ्लोअरवरती आल्यानंतर आम्ही लगेच शूटची तयारी चालू केली आणि जे टेक राहिले होते ते काढून घेतलेत. आणि त्यानंतर लगेच भावांनो लखन दादा आणि मी शूट पाहत होतो, कारण लखन दादाचे टेक काढून झाले होते. आणि शूट करत असताना भावांनो किती पब्लिक बघतीये बघा. आणि इतकी पब्लिक समोर ऍक्टिंग करणं सोपं नाही भावांनो. खूप मेहनत लागते, खूप कॉन्फिडन्स लागतो. गाइस फाइनली शूट तो हो चुका है. दादा ने बोला कुछ तो भी खाने के लिए लेते तो चलो. छान शूट झाला होता. शूट चांगला होता. शूट कडे लक्ष दे. संध्याकाळी एक व्हिडिओ काढायचा होता. दोन काढू एक काढू पण ते जे बॉन्सरचं शूट आहे ना ते बॉन्सर नाही मित्र खूप सारे आहेत. तर या ठिकाणी आम्ही ऑर्डर केलेला आलो होतो आणि आम्ही खात होतो. हे बघा भावांनो तुम्ही पण या खायला. आणि भावांनो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला युट्यूबच्या आणि सपोर्ट करा. असं सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या भावांनो. आणि कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा वाटला. तर या ठिकाणी आमचं शूट संपला होता आणि मला खूप झोप येत होती भावांनो, त्यामुळे मी घरी निघालो. पूर्ण ब्लॉग नक्की पाहत जा. चलो बाय.